पशुपालकांसाठी शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। दूध भुकटी निर्यातदार संघांना 50 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय। दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेमध्ये तसं निवेदन केलंय। दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, जीएसटीची सवलत दिली जाणार आहे। आगामी जे आंदोलन आहे 5 रुपये थेट उत्पादकाला, दूध उत्पादकाला म्हणजे शेतकऱ्याला मिळावे याकरता, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतलेला दिसतोय। निश्चित अजित, राजू शेट्टी यांनी मुंबईचं दूध तोडण्याचा जो इशारा दिलेला आहे ती पार्श्वभूमी या निर्णयामागे आहे। दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला दुधाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने 27 रुपये प्रति लिटर दुधाला भाव देण्याची घोषणा केली होती, निर्णय घेतला होता। त्याची राज्यात कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। उलटपक्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 20 रुपये लिटरपेक्षा खाली दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नागपुरात केली होती आणि राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा आणि विरोधकांनी टाकलेला दबाव या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांकडे एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये दुधाचे भाव वाढवण्यासाठी दूध संघ जे आहेत त्यांना कशा प्रकारे दिलासा देता येईल यावर चर्चा झाली आणि सरकारने महत्वपूर्ण 3 निर्णय या बैठकीत घेतले आहेत। त्याच्यातला पहिला निर्णय जो आहे तो दूध भुकटी निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे। दुसरा महत्वाचा निर्णय जो आहे तो जे दूध प्रकल्प दूध निर्यात करतील त्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। त्याचबरोबर शालेय पोषण आहारात दूध किंवा दूध भुकटी देण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे दूध मोठ्या प्रमाणावर दूध संघ खरेदी करतील, त्याची दुधाची भुकटी करतील आणि ती भुकटी थेट शालेय पोषण आहारामध्ये देता येईल, हा महत्वाचा निर्णय जो आहे तो या बैठकीत झाला। एक महत्वाचं विचार असं वाटतं, हजारो टनाचा साठा संघांकडे असेल, इतर कंपन्यांकडे दूध भुकटीचा पडून आहे, मुद्दा शेतकऱ्याचा आहे। शेतकऱ्याला थेट अनुदान जे आहे त्या थेट अनुदानाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतलेला दिसतोय। सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काही विचार करायला का तयार नाहीये? नक्कीच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतलाय, पण मग थेट शेतकऱ्याला काही मिळेल असं का नाही? अजित, थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय नाहीये, परंतु दूध संघांना जर दिलासा मिळाला, कारण दूध संघ दूध खरेदी करतात आणि दूध संघाला जर दुधाला जास्त भाव द्यायचा असेल तर त्यांना सुद्धा इतर ठिकाणावरून निधी पैसे जे आहेत ते मिळाले पाहिजेत, नफा जो आहे तो मिळाला पाहिजे आणि त्यामुळेच राज्य सरकारने दूध संघांसाठी हा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी सुद्धा राज्यात जेव्हा असं दुधाचं संकट आलं होतं, मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन झालं होतं, त्यावेळेला दुधाचे भाव कोसळले होते, शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हते, त्यावेळेला सुद्धा थेट अनुदान शेतकऱ्यांना न देता राज्य सरकारने दूध संघांना अनुदान दिलं होतं, दूध भुकटी निर्यात करण्यासाठी अनुदान दिलं होतं आणि आजचा जो निर्णय आहे प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्यातीला आणि दुधाला प्रति लिटर निर्यातीला 5 रुपये अनुदान देण्याचा, हा जर दूध संघांना हा पैसा जर मिळाला तर थेट त्याच्यातला काही हिस्सा जो आहे तो शेतकऱ्यांकडे जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जो आता सध्या एकदमच कमी भाव मिळतोय त्याच्यात दिलासा मिळू शकणार आहे। पण या सगळ्यामुळे दूध संघ असतील, शेतकरी असतील, ते कितपत समाधानी होतील याबद्दल शंकाच आहे। जीएसटी साठी देखील जी सवलत आहे ती शासन देणार असल्याचं कळतंय। धन्यवाद या माहिती करता आपल्या।